उत्तरं यत समुद्रस्य हिमाद्रे शैव दक्षिणं वर्षं तद भारत नामं भारती यत्र सन्नती। या विष्णू पुराणातील संस्कृत श्लोकाने मी माझ्या मनोगतास प्रारंभ करतो। गेल्या 6 वर्षात या स्टेजवर डान्स केले, मोनो ऍक्ट केले, नाटकं केली। कुठलाही कार्यक्रम असल्यावर जो बॅनर लावायचं मागचं काम आहे ते सकाळी 5-5, 6-6 वाजेपर्यंत केलं, पण आज या व्यासपीठावर बोलण्याची तशी संधी पहिलीच। आदरणीय भोरे सर, सन्माननीय व्यासपीठ, जमलेले सर्व HODs, प्रोफेसर्स, सिनियर्स, ज्युनियर्स आणि गर्वानी छातीवर आणि गगनातही आनंद न मावणार असा अनुभवत असणारे माझे व माझ्या मित्र मैत्रिणींचे आई वडील, आजी आजोबा, काका काकू, भाऊ बहीण, सर्वांना माझा नमस्कार। सिंहगड इन्स्टिट्यूट म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतात मारुती नवले सर, आणि श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते भोरे सर। भोरे सर त्यांच्याबद्दल थोडं सांगायचं झालं तर भोरे सर म्हणजे आमच्या कॅम्पस मधले चालते बोलते न्याय मंदिर आहे। त्या न्याय मंदिरात सगळ्यांना समान आणि एकदम तिथल्या तिथे न्याय मिळून जातो। कुठल्याही मुलांनी कधी काय मोठी मस्ती केली तर सरांनी तिथल्या तिथे 2 कानाखाली मागून बरेचसे गोष्टी सॉल्व्ह केलेल्या आहेत। पण तसंच कुठल्याही मुलाला कुठली आर्थिक अडचण असेल, कॉलेजची फी भरण्यासाठी काय प्रॉब्लेम असेल तर सरांनी नेहमीच आपल्या कॉलेजची फी भरण्याची मुदत वाढ करून दिलेली आहे। माझा व्यक्तिगत अनुभव सांगायचा झाला तर मागच्या वर्षी आषाढी एकादशीला 15 दिवस मला मेडिकल सेवा करण्याची सरांनी संधी दिली। तू अटेंडन्सची कसलीही काळजी करू नको, मी सगळं बघून घेईन असं सरांनी मला ग्वाही दिली। थँक्यू सर, वी आर रिअली ग्रेटफुल टू हॅव यू ॲज द डायरेक्टर ऑफ आवर कॉलेज। 2018 पासून 12वी पास ते 2024 पर्यंत इंटर्न असा आमचा या कॉलेजचा प्रवास आहे। आपल्या सर्व कुटुंबांनी एक बियाणे या कॉलेजात पेरलेलं होतं आणि आज त्या बियाचे एक मोठे झाड तयार झालेलं आहे। भविष्यात पोस्ट ग्रॅज्युएशन आणि सुपर स्पेशालिटी करून मला नक्की आशा आहे की हेच सगळे झाड आपल्या समाजाला गोडसर फळ देतील आणि नक्कीच आपल्या छायांनी त्यांना प्रोटेक्ट करतील। एन्जॉय केलं, स्ट्रगल खूप होता आणि मी बेसिकली सगळे गोष्टी एक्सपिरियन्स करण्याचा मी प्रयत्न केला। त्यात मोलाची साथ लाभली ती म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणींची। सगळ्या मित्रमैत्रिणींच्या माझ्या जे आई आहेत त्या सगळ्यांनी जो डबा आपल्या आपुलकीने हॉस्टेलला पाठवलेला, त्यात व्यक्तिगत सांगायचं झालं तर पार्थ शिंदेची मम्मी आणि पार्थेश कदमची मम्मी, आम्ही ते डेफिनेटली नेहमीच मिस करू। जे काय व्हॅल्यूज आम्हाला आमच्या टीचर्स कडून मिळाले, हार्डवर्क असेल, ऑनेस्टी असेल, व्हॉट टू डू, व्हॉट नॉट टू डू, मेडिकल एथिक्स जे पण असेल, वी आर रिअली ब्लेस्ड टू लर्न दिस फ्रॉम ऑल द टीचर्स। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एक गोष्ट या हॉस्पिटलला शिकायला मिळाली की आपण प्रेमाने किती रागीट माणसाला जिंकू शकतो। ते रागीट माणसं म्हणजे कोण? सिस्टर आणि मावशा। प्रेमाने जिंकून मस्त आमचं सगळं काम केलंही आहे आणि शिकलंही आहे। लाईफ हॅक्स आणि कमीत कमी यंत्रणांमध्ये आपण आपलं आयुष्य कसं करू शकतो हे आमच्या सगळ्या कॉलेजच्या मामांनी सगळं आम्हाला शिकवलं आहे, त्यांनाही आभार। जसं मी गेल्या 6 वर्षामध्ये माझ्या कॉलेजचा मोठा वाटा आहे, तसंच माझ्या कुटुंब आणि माझे गुरु परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांचा मोलाचा वाटा आहे। माझं एक व्यक्तिगत ठाम मत आहे की संस्कार हे नेहमी एक जनरेशन टू दुसरे जनरेशन पास ऑन करायचे असतात आणि मी आज जसा आहे कसंही आहे ते सगळं श्रेय मी माझ्या कोकरे कुटुंबियाला देतो, जो गेल्या 80-100 वर्षांचा कोकरे कुटुंबियाचा समाजसेवाचा वारसा आहे। माझी आजी आजोबा, काका काकू आणि आई वडिलांना मला सांगायला आवडेल की तो समाजसेवाचा वारसा मी नक्कीच एकदम सामर्थ्यपणे पार पाडेल, कारण की अर्थात प्रेशर इज अ प्रिव्हिलेज आणि ती संधी सगळ्यांना मिळत नाही। आणि माझे परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी ज्यांच्या आशीर्वादाने मी माझे जीवन जगण्याची कला आत्मसात केली। थँक्यू फॉर एव्हरीथिंग, आय लव्ह यू। आणि मी माझे जीवन एका मंत्राने जगतो, ते मंत्र म्हणजे कालाय तस्मै नमः, म्हणजेच काळाला नमस्कार। कारण दैवभाग्यापेक्षाही काळ बलवान आहे आणि काळाचा कृपाशीर्वाद जर आपल्या वरती असेल, वरदस्त असेल तर जीवनामध्ये किती संकट आले आणि गेले तरी आपल्याला कळत नाही आणि आपले हास्य नेहमी मावळत नाही। नाउ इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी टू फाइंड अ पॅशन and do post graduation which will give us lifelong kick. William Shakespeare once said, some are born great, some achieve greatness and some have greatness thrust upon them. In life we can't always count on being great and greatness being thrust upon us, but always remember that the opportunity to achieve greatness is within our grasp.
Keep in mind that many of the heroes of this world just started their lives as an average person as you and me. Despite failures and mistakes, we will find out that average can definitely achieve greatness. The most important thing to remember is to leave a legacy behind, and achieving greatness is not to get money or recognition, but is to leave those upon who have crossed our paths a little more happiness and hope. Our time together as a batch will not be remembered by the grade, popularity, and but will be remembered by the relationship and kind of person we were. Batch 2018, it was a splendid journey with you, and I'm definitely sure that 2018 batch is gonna definitely be one of the most successful batches in Srimati Kashibai Navle Medical College's history. I wish you all the very best. Thank you everyone.